निवडणुकांसाठी प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांचं चिन्ह निवडणूक आयोगाकडनं दिलं जात असतं। यावेळच्या पालिका निवडणुका 15 जानेवारीला होत आहेत। संक्रांतीला राज्य आणि देशभरामध्ये पतंगबाजीचा उत्साह असतो। 14 जानेवारीला संक्रांत असल्यानं पतंग या निवडणूक चिन्हाचा MIM या पक्षाला मोठा फायदा होऊ शकतो अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेली आहे। आणि या तक्रारीमुळे चिन्हासंदर्भातला एक नवा वाद आता उफाळून आलाय। पाहुयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। MIMच्या पतंग पक्ष चिन्हावर आक्षेप। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर चिन्हाचा गैरवापर होण्याची तक्रार। संजय शिरसाट यांची आयोगाकडे तक्रार। आरोप प्रत्यारोपांची राजकीय पतंगबाजी। महापालिकांच्या निवडणुका संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर होत आहेत। 14 तारखेला संक्रांत आणि 15 तारखेला मतदान आहे। त्यामुळे पतंग चिन्ह असलेल्या MIMला आदल्या दिवशी प्रचाराची मोठी संधी आहे। निवडणूक प्रचारांची सांगता 2 दिवस आधी करायची असते। MIMचे चिन्ह पतंग असल्यानं त्यांना निवडणुकीच्या दिवशीही स्वतःचा प्रचार करण्याची मुभा मिळू शकेल असा तर्क लावला जातो। प्रचारासाठी पतंगबाजीचा वापर केला जाऊ शकतो अशी तक्रार मंत्री संजय शिरसाट यांनी थेट निवडणूक आयोगाकडे केली आहे। तर या चिन्हावर बंदी आणण्याची मागणी भाजप आमदार संजय केनेकरांनी केली आहे। विषय असा आहे की ते प्रचाराचा मुद्दा घेऊन जर त्या पद्धतीने त्याचा वापर होत असेल तर त्याला बंदी आणावीच लागेल। परंतु जर कोणी जर विशिष्ट ठिकाणी ते काही ओव्हरऑल बंदी आणता नाही येणार, पण जिथे जिथे हे लोक असा मुद्दा करतील प्रचाराचा तर त्या प्रचाराच्या मुद्द्याची ठिकाणी निवडणूक आयोगाकडे तक्रार होईल। ती चिन्ह गोठवण्याची मागणी करणाऱ्या शिवसेना मंत्री संजय शिरसाट आणि भाजप आमदार संजय केनेकर यांना MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी प्रत्युत्तर दिले। या आरोप प्रत्यारोपामुळे पतंगबाजी उत्सवाआधीच छत्रपती संभाजीनगरमधील वातावरण तापलंय। एका महिन्यामध्ये कीचडमध्ये जे कमल खेळतात ते नको खेळायला पाहिजे। हे जे पंजे आहे ना सगळ्यांच्या हातात आहे, हे सगळे कापून टाकायला पाहिजे। शिरसाटाचे आणि केनेकरचा तर सगळ्यात प्रथम कापायला पाहिजे। अशा प्रकारचे जे इतके हुशार लोक या माझ्या जिल्ह्यामध्ये जन्म घेतलेले आहे ते आता मला सांगण्यात आलेलं आहे ते इलेक्शन कमिशनकडे जाणार आहे आणि मी थेट पंतप्रधानाकडे जाणार आहे की या प्रकारच्या माणसांना आपण भारतरत्न द्या। संक्रांत आणि महापालिका निवडणुकांचे मतदान हे एकाच वेळी आले। याला धार्मिक सणांची जोड देऊन राजकीय नेते राजकीय धुरळा उडवत आहेत। पतंगावरून आता राजकारण तापलं असलं तरी मतदार राजा कोणाची कन्नी कापतो ते निकालात समजेलच। हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण म्हणजेच मकर संक्रांत। मात्र मकर संक्रांतीला जो काय पतंग उडवला जातो तो एका पक्षाचं चिन्ह आहे। त्यामुळे त्या पतंगावर काही दिवसांपूर्वी बंदी आणण्यात यावी, म्हणजे त्या चिन्हावर बंदी आणण्यात यावी ही मागणी जी आहे ती केली जाते। तर दुसरीकडे बंदीचं राजकारण आणि त्यासोबतच याला विरोध जो आहे तो देखील केला जातोय। त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापलंय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।